काही नेत्यांकडून खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल, नाव न घेता निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना टोला. अयोग्य शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान नाही का? राहुल गांधींच्या टीकेवर निवडणूक आयोगाचा सवाल. आरएसएस आणि भाजपा संविधान संपवण्याच्या तयारीत, बिहारमधील मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधींचा आरोप. बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, तुम्ही 51% मतं घेतलात तर राजकारण सोडेन, विजय वडेट्टीवारांचं भाजपला आव्हान. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत कलगीतुरा, नाशिकचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवं, महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेत 24 कोटींचा भ्रष्टाचार, बेस्ट पतसंस्थेचा पैसा हौसे मौजेसाठी उडवला, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा थेट आरोप. बेस्ट कामगारांसाठी बेस्ट कामगार सेनेनं काय केलं? बेस्ट कामगार भरडला जातोय, प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन, कोल्हापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन, तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं कारवाई, महसूल मंत्री बावनकुळेंकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश. सोलापुरातल्या कामगारांची स्वप्नपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चावी वाटप. अजित पवार जळगाव दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी, काँग्रेसच्या प्रतिभा शिंदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार विलास भुमरे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर भडकले, पैठणमधील अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना सुनावलं. खोपोलीत 140 मतदारांची यादीत नावं दोनदा, खोपोलीतील एकाच प्रभागाच्या मतदार यादीत घोळ, आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण यांनी उघड केला प्रकार. संगमेश्वरमधील गड नदीचं पाणी बाजारपेठेत, माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं, गेल्या 24 तासांपासून बाजारपेठेत पाणीच पाणी. मुंबईतील चिंतामणीच्या बाप्पाचे थाटात आगमन, आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरसह येवल्यात बैलपोळ्याची लगबग, बाजारपेठा सजल्या, शेतकऱ्यांमध्ये आनंद.